नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांकडे अक्षरशः मुद्दाच नव्हता. कारण सलग 2014-2019 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी यांनी बहुमताचा आकडा आणि बहुमताच्या आकड्यापेक्षा वरती जाऊन असं बहुमत मिळवलं होतं. शिवाय या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांच्या घोषणापत्रामध्ये, वचननाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या होत्या किंवा लोकांना जे काही आश्वासनं दिले होते, वचन दिलं होतं, ज्या गोष्टी त्यांना 10 वर्षात करायच्या होत्या, त्या जवळजवळ 97% गोष्टी 2014 ते 2024 मध्ये मोदी सरकारने करून दाखवल्या. निवडणुकीच्या अगोदर 1-2 महिने वातावरण अतिशय चांगलं होतं. राम मंदिराचा मुद्दा होता, तो पण सॉल्व झाला होता. जानेवारीमध्ये अयोध्येमध्ये भव्य असं राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठेचं उद्घाटन झालं होतं. आणि एक वातावरण, एक लहर जी तयार झाली होती, त्याच्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये वायगोळा येणं साहजिक आहे. आता विरोधकांना माहीत होतं की नरेंद्र मोदींचं तिसऱ्यांदा सरकार देशामध्ये येणार आहे आणि त्यांना कुणीही अडवू शकत नाही. आपल्याकडं त्यांना काट देण्यासाठी असा काही फार असा प्रभावी मुद्दा नाही किंवा त्यांच्या समोर पंतप्रधानाचा चेहरा देण्यासाठी पण एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून कुणी इंडिया आघाडीमध्ये माणूस नाही. त्याच्यामुळं त्यांनी चेहरा वगैरे काही देण्याच्या ते फंदात पडले नाही. पण त्यांनी एक गोष्ट बाकी जाणून बुजून म्हणा किंवा त्यांनी अगदी प्रभावीपणे जी काही राबवली ती म्हणजे फेक नॅरेटिव्ह. मग याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नरेंद्र मोदी करणारच नाही किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार, मोदी सरकार अशा काही गोष्टींना हातच घालणार नाही, अशा गोष्टी त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या किंवा नरेंद्र मोदींच्या माथी मारल्या. त्या म्हणजे आता मोदीजींनी जो काही या निवडणुकीमध्ये 400 पारचा नारा दिला, खरं तर काही लोकांना असं वाटत होतं की नरेंद्र मोदींना 400 पारच्या या जागा येऊ शकतात. पण मग विरोधकांनी याचा वेगळा अर्थ लोकांना फेक नॅरेटिव्हचा जो पसरवला, तो रावसाहेब दानवे यांच्या शब्दात तुम्ही ऐका. निवडणुकीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा मुद्दा नसताना त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि काय सांगितलं की मोदीजींना नारा दिला 400 पार. जर काय भारतीय जनता पक्षानं 400, जर भारतीय जनता पार्टीनं 400 सीट जिंकले तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीनं अनेक वेळेस सांगितलं की आम्ही संविधान बदलणार नाही. मोदीजींना सभागृहात सांगितलं, जाहीर सभेत सांगितलं, अमित भाईनं सांगितलं, आमच्या साऱ्या नेतृत्वानं सांगितलं. पण तू एक खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगू इच्छितो केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे 1973ला की भारतीय राज्यघटनेचा जो मूळ ढाचा आहे तो कोणालाही बदलता येणार नाही. असं असताना सुद्धा यांनी बाबासाहेबाची घटना बदलणार आहे अशा प्रकारचा प्रचार केला. मी काँग्रेसला विचारू इच्छितो, अरे बाबासाहेबाचा एवढा कळवळा तुम्हाला आहे तर बाबासाहेब 1952ला उत्तर मुंबईतून उभे राहिले आणि उत्तर मुंबईतून उभे राहिल्याच्या नंतर बाबासाहेबाच्या विरुद्ध तुम्ही काँग्रेसचा उमेदवार उभा केला आणि काँग्रेसचा उमेदवार उभा करून त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पराभव केला. ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबाबद्दल जर तुम्हाला आदर होता तर बाबासाहेबाला तुम्ही लोकसभेमध्ये येण्यापासून का रोखलं? 1954 साली बाबासाहेब भंडाऱ्यामधून उभे राहिले आणि बाबासाहेब जेव्हा उभे राहिले तेव्हा बाबासाहेबाच्या विरोधात
नारायण सदोबा नावाचा त्यांचा पीए हे आम्हाला सांगतात की आम्ही पक्ष फोडले. यांनी बाबासाहेबाच्या पीएला फोडलं आणि बाबासाहेबाच्या पीएला त्यांच्या विरुद्ध निवडणुकीला काँग्रेसचं तिकीट देऊन उभं केलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पराभव केला. मला असं वाटतं की बाबासाहेबाबद्दल जर यांना एवढी आत्मीयता होती तर यांनी या बाबासाहेबांना दुसऱ्यांदा या ठिकाणी का रोखलं. तेव्हा अशा ह्या गोष्टी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे कोणी बदलूच शकत नाही. अक्षरशः मोदीजींनी संसदेत सांगितलं होतं की अक्षरशः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी म्हटले संविधान बदलायचं तरी पण आता ते शक्य नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा काँग्रेस आणि विरोधी पक्षाने खोटं नॅरेटिव्ह पसरवलं. यांना 400 जागा कशाला पाहिजे तर संविधान बदलायला पाहिजे. दलित, मागासवर्गीय, आदिवासी, मुसलमान अशा लोकांना यांनी ज्या गोष्टी खोट्या पचवल्या किंवा त्यामध्ये त्यांना यश मिळालं त्यामुळे सुद्धा भारतीय जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. आणि याचं उत्तर देण्यामध्ये कुठंतरी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणा, नेते म्हणा, आमदार आहे, खासदार आहे हे कमी पडताना आपण पाहिले. आणि यांचं जे काही फेक नॅरेटिव्ह आहे ते खाली तळापर्यंत अगदी गोरगरिबांपर्यंत असं काही यांनी पसरवलं. त्यामधून भारतीय जनता पार्टीचा जो काही मताचा टक्का आहे तो सुद्धा तळागाळात ग्रामीण भागात आपण कमी होताना पाहिला. खरं तर भारतीय जनता पार्टीकडे असं काही प्रभावी कोणी वक्ते नाहीत का, प्रवक्ते नाहीत का, त्यांना बोलता येत नाही का, ते ह्या फेक नॅरेटिव्हला उत्तर देऊ शकत नाही का. भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अनेक नेते, प्रवक्ते आणि ते सुद्धा अभ्यासू आहे. ते या सगळ्या गोष्टींना उत्तरं देऊ शकतात. पण यावेळेस काहीतरी सुस्तावल्यासारखे वाटले. नरेंद्र मोदी 400 पारचा जेव्हा नारा दिला तर तेव्हा अशा काही आमदारांना, खासदारांना पण असं वाटलं की आपल्याला फारसं काही काम करायची गरज नाही, आपण खूप काही कष्ट करण्याची गरज नाही, मोदी आहे म्हटल्यावर 400 पार येणारच आहे. आणि मग आत्मविश्वास किंवा सगळंच मोदींवर सोडून दिलं आणि यांनी बाकी आरामशीर फक्त नेतेगिरी केली, चमचेगिरी केली. याच्यामुळं सुद्धा भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसलाय. तेच फडणवीसांनी आपल्या शब्दामध्ये सांगितले, सुचवले, ते सुद्धा तुम्ही एकदा ऐकून घ्या. मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय, कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या, पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा. मैदानात उतरा. अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही. बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा. तेव्हा या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी जर पाळली तर या अशा फेक नॅरेटिव्हचं किंवा खोट्याचा जो काही वय असतं ते काही जास्त नसतं. खोटं एखाद्या वेळेत चालतं. खोट्याच्या आधारित जी काही राजकारणाची जी काही त्यांनी परिस्थिती निर्माण केली किंवा त्याच्यावर काही यश प्राप्त केलं, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल अनेक ठिकाणी यांनी ह्या प्रकारचं फेक नॅरेटिव्ह पसरून ज्या गोष्टी त्यांनी लोकांमध्ये पसरवल्या त्या गोष्टी तुम्हाला कधीतरी एखाद्याच फक्त निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल. कारण लोकांच्या पण लक्षात येतं की भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदींनी कुठेही संविधानाला असा काही हात घातला नाही, कुठेही कोणाचं आरक्षण रद्द केलं नाही किंवा कोणाच्या आरक्षणाच्या बाबतीत काही भारतीय जनता पार्टीची तशी विरोधाची भूमिका नाही किंवा कुठेही मुसलमानांचा
मतदानाचा हक्क हिरावून घेण्याची भूमिका नाही, तेव्हा अशा प्रकारचं जे काही खोटं पसरून लोकांमध्ये भ्रम निर्माण करून जे काही विरोधी पक्षाने ज्या प्रकारे लोकांच्या मनामध्ये विष घालून आणि एक भीतीचं वातावरण तयार करून ज्या जागा जिंकल्या या प्रत्येक वेळेस अशा प्रकारच्या भीती निर्माण करता येत नाही। मतदाराला पण, सामान्य मतदाराला पण, नागरिकाला पण, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला पण असं माहीत असतं की एकदा ठीक आहे, पण दुसऱ्या वेळेस या लोकांनी नेमकं लोकांना काय खोटं सांगायचं हा सुद्धा विचार लोकांच्या लक्षात असतो। त्यामुळं कधीतरी या अशा गोष्टीचा सामना पक्षाला, स्वपक्षीयाला सुद्धा करावा लागतो आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, नेते या अशा फेक नॅरेटिव्हला उत्तर देण्यामध्ये कमी पडले। आता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये हे सगळे नेते, प्रवक्ते किंवा भारतीय जनता पार्टी ही जगातली एक नंबरची पार्टी आहे। ज्या पद्धतीनं इंग्रजांनी, ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं आणि भारतावर राज्य करायला आलेले इंग्रज किती होते? खरं तर ते त्यांची संख्या बोटावर मोजण्याजोगी होती आणि इतका मोठा देश, अखंडप्राय देश आणि त्याची लोकसंख्या, पण आपण एक मानसिकतेतून जात होतो, गुलामीच्या मानसिकतेतून जात होतो। जनतेवर राज्य करीत होते, त्यांच्यावर चाबूक चालवत होते, त्यांच्यावर प्रशासन चालवत होते, लोकांना आदेश देत होते, लोकांना मारत होते, झोडत होते, लोकांच्या गळ्यामध्ये साखळदंड घालत होते तरी किती ते। पण मानसिकता जेव्हा गुलामीची असते त्यावेळेस आपण बहुसंख्य जरी असलो तरी आपण त्यांचं काही करू शकत नाही। ही गुलामीची मानसिकता आणि या गुलामीच्या मानसिकतेतून आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत काही लोक आपल्याला फसवतात, भ्रम निर्माण करतात, विष कालवतात। तशीच काहीची परिस्थिती 2024च्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं इतकं मोठं संघटन असून किंवा भारतीय जनता पार्टीचे समर्थक होते, भारतीय जनता पार्टीचं मोठ्या प्रमाणात कॅडर होतं, या सर्वांनी एक एक पोस्ट, रोज एक पोस्ट फक्त फेक नॅरेटिव्हच्या विरोधात केली असती तरी सुद्धा हे फेक नॅरेटिव्ह जागच्या जागी मरून गेलं असतं। पण असं होताना आपण दिसलं नाही। न नेत्यांनी केलं, न प्रवक्त्यांनी केलं, न कार्यकर्त्यांनी केलं, नाही समर्थकांनी केलं। खरं तर सावरकरांनी कधीतरी असं म्हटलं होतं, सगळेच आपले भारतीय जर थुंकले तर हे ब्रिटिश त्या थुंकीमध्ये वाहून जातील, इतका भारत देश मोठा आहे। तेव्हा जे काही फडणवीसांनी आपल्या शब्दात सांगितले ते सुद्धा तुम्ही एकदा ऐकून घ्या। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किती आहेत, पदाधिकारी किती आहेत? म्हणजे असं सांगतायत की एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की सगळे भारतीय थुंकले तरी देखील इंग्रज वाहून जातील। असं आपल्यापैकी प्रत्येकाने रोज एक जरी पोस्ट केली ना तरी देखील फेक नरेटिव्ह संपून जाईल, एक पोस्ट। पण दुर्दैवाने, आणि परत मोकळ्यापणाने बोलतो, मला माफ करा, आमचे लोकप्रतिनिधी देखील करत नाही। आज लोकप्रतिनिधींचे हँडल बघा। अरे बाबांनो, लक्षात घ्या, लढाई जमिनीवर लढतोय आपण, पण त्याच सोबत ही लढाई टेक्नॉलॉजीची झाली आहे, त्याच सोबत ही व्हर्च्युअल झाली आहे। तुमच्या विरुद्धचा खोटा नरेटिव्ह लोकांपर्यंत टेक्नॉलॉजीने पोहोचवलेला आहे, त्याला जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही जमिनीवर मेहनत करावीच लागेल, ती करतोच, श्रम आहेतच, पण त्याच्या सोबत याचंही उत्तर जर आपण दिलं नाही तर आपण याचा मुकाबला करू शकणार नाही। तेव्हा या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, समर्थक, प्रवक्ते, नेते, आमदार, खासदार यांनी आपल्या
प्रत्येकाच्या ट्विटर हँडल म्हणा, फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप आहे, इन्स्टा आहे, ह्या सगळ्या सोशल मीडिया माध्यमातून जी काही लढाई आज लढली जाते याला वेटेज दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण या सगळ्या फेक नॅरेटिव्हचा सामना करता आला असता, पण तसं होताना दिसलं नाही. आपण किंवा या सगळ्या गोष्टीचे हे लोक फक्त त्यांना उत्तरं देत बसले. त्यांच्या पिचवर जाऊन बॅटिंग करण्याऐवजी आपल्या पिचवर त्यांना बॅटिंग करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. आणि खोट्याचा जन्म जरी झाला तरी पण त्याचा मृत्यू लवकर असतो. या सगळ्या गोष्टी खरं तर लोकांना दाखवता आल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी कदाचित या सगळ्या गोष्टींचा विचार भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अति आत्मविश्वास असल्यामुळं केल्या नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे आणि त्यांचे भाषणं, त्यांचा झंझावत, त्यांचा प्रचार, त्यांची काही कार्यशैली या सगळ्या गोष्टी आहेच आहे, पण तुम्हाला तळागाळामध्ये कार्य करावं लागेल. लोक विषारी प्रचार करत असतात, त्यामध्ये फेक नॅरेटिव्हचा विचार होत असतो. खरं तर संविधान बदलणारे आणि याचे उत्तर पंतप्रधानांनी अनेक वेळा संसदेत पण दिलं, पण त्या गोष्टी जेव्हा कार्यकर्ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही, काही गोष्टी सांगत नाही, विरोधक बाकी रोज येऊन सांगतात की नरेंद्र मोदींना 400 पार कशाला पाहिजे, संविधान बदलण्यासाठी पाहिजे, दलितांचं आरक्षण रद्द करण्यासाठी, आदिवाशांचं आरक्षण रद्द करण्यासाठी पाहिजे, 400 पार पाहिजे, तो मुसलमानांना जो मताचा अधिकार आहे तो कमी करण्यासाठी पाहिजे. अशा प्रकारचं फेक नॅरेटिव्ह विरोधकांनी पसरवलं आणि हे फेक नॅरेटिव्ह छाटण्यामध्ये किंवा याला उत्तर देण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते, प्रवक्ते, समर्थक, कार्यकर्ते कमी पडले म्हणण्यापेक्षा यांनी कुठलं कामच केलं नाही. त्यामुळं खोटं चालून गेलं. पण वारंवार अशा गोष्टी चालत नाही असं जरी आपण म्हटलं तरी पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला याचा मोठा फटका बसलाय. आणि अशाच प्रकारचं जर फेक नॅरेटिव्ह विधानसभेमध्ये जर विरोधी पक्षाने वापरलं आणि भारतीय जनता पार्टीचे समर्थक, नेते, आमदार, खासदार, प्रवक्ते हे जर झोपेतच राहिले तर विधानसभेला याच्याही पेक्षा वाईट अवस्था भारतीय जनता पार्टीचे होऊ शकते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर हे प्रत्येकाने दिलं पाहिजे. इतके मोठी पार्टी आहे, प्रत्येकाने एक पोस्ट रोज जरी केली तरी हे फेक नॅरेटिव्ह अक्षरशः नदीकडे वाहून जाईल आणि विजयाकडे भारतीय जनता पार्टीची घोडदौड पुन्हा परत एकदा होऊ शकते. हे यातून नक्कीच होईल. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.